तर गुड मॉर्निंग भावानो, आपल्याला रॅपिडोमध्ये आले तर बघा इंटरसिटी बुकिंग पनवेल बुकिंग होती भावानो. ड्रॉप होता पिंपळे सौदामधून पिकअप होता. मग आपण निघालो बघा कस्टमरच्या पिकअप लोकेशनच्या दिशेने. मग काय पोचलो बघा कस्टमरच्या लोकेशनला. सरांना फोन केला, सर आले. सरांनी OTP सांगितला. OTP टाकून आपण निघलो बघा आपल्या मुंबईच्या दिशेने. मग काय सणात टाकला टॉप घेर आणि आपण पोचलो बघा मित्रांनो तातवडेला. मग तातवडे कसं क्रॉस केला ना आपण लागलो बघा बेंगलोर हायवेला. बेंगलोर हायवेला लागताच पोचलो एक्सप्रेसवेला पोचलो माझ्या मित्रांनो. आणि टाकला आपण टॉप घेर 100च्या स्पीडनं पोचलो बघा तळेगाव टोल नाक्याला. इथं 240 रुपये दिले ना आपण निघलो आपल्या पुढच्या दिशेने. मग काय सणात मित्रांनो वडलं 100चं रेबिट सणाट आणि आपण पोहोचलो बघा मिसिंग लिंकमध्ये. मिसिंग लिंकमध्ये मिसिंग लिंक क्रॉस करता करता कधी खालापूर टोल नाका आला भावानं कळत नाही. मस्त मस्त असं वातावरण झालं होतं भावानं. मग काय सणाट वडलं रेबिट आणि आपण सणाट पोहोचलो बघा मित्रांनो बाटनला. बाटनच्या व्ह्यूचं एकच नंबर भावानं, एकच व्ह्यू नंबर वाटत होता. मग काय आपण पोहोचलो बघा कोणला पोहोचायला लागले बघा ट्रॅफिक भावानं. मग काय तर सरांच्या लोकेशनला पोहोचलो. सरांना ड्रॉप करून दिला. सरांकडून घेतले भावानं बघा 1885 रुपये. मग काय तिथून थोड्याच वेळात आपल्याला मित्रांनो आले बघा रिटर्न पुणे. मग काय सोडतोय का आपण घेतले की मग काय निघालो बघा पिकअप लोकेशनच्या दिशेने. मित्रांनो बुकिंग लांबून होती, जुईनगरवरनं बुकिंग आली होती भावानं बघा. जुईनगर नेरूळवरनं पिकअप होता. मग काय पोचलो कस्टमरच्या लोकेशन. सरांना फोन केला, सर आले. सरांनी OTP वगैरे सांगितलं, OTP टाकला. OTP टाकून आपण निघलो बघा परत आपल्या पुढच्या दिशेने. मग काय तर कळंबोलीला आलो तर आपल्याला पाणी संपलं तर बघा आपल्याला ताण लागली होती. मग काय पाण्याची बॉटल घेतली ना आपण लागलो बघा एक्सप्रेसवेला लागतात टाकला टॉप घेर भावना सणाट पोचलो बघा आपण भाटांच्या बोगद्यामध्ये. मस्त असं व्ह्यू झाला होता भावना. मग काय तिथून कसं निघलो ना आपण पोचलो बघा खालापूर टोल नाक्याला. इथं 240 रुपये दिले ना आपण निघलो परत आपल्या पुढच्या दिशेने. मग काय पोचलं की मिसिंग लिंकमध्ये. मिसिंग लिंकचा नजारा घेत आपण मस्त असं वातावरण झालं होतं भावानं. पाऊस नव्हता, पाऊस थांबल्यामुळं त्याच्यामुळं काय असं धुकं वगैरे काय नव्हतं, ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हती. मग काय तिथून टाकला टॉप घेर आपण पोचलो बघा भावानं इथं मिसिंग लिंकच्या बोगदा क्रॉस करून आपण पोचलो तळेगाव टोल नाक्याला. इथं तळेगाव टोल नाक्याला 80 रुपये दिले. 80 रुपये देऊन आपण निघलो बघा आपल्या पुढच्या दिशेने. ड्रॉप होता मग मित्रांनो गौंजेमध्ये ड्रॉप होता. गौंजे स्टेडियमच्या पाठीमागं सोसायटी होती. मग काय सरांना ड्रॉप करून दिलं भावानं आणि आपण निघलो आपल्या घरच्या दिशेने. कारण की लवकरच गेलो होतो त्याच्यामुळं घरी लवकरच पोचलो होतो त्याच्यामुळे घरचे म्हणले बाबा चला आता आमचे 2 गोंडसबडे आहेत. गोंडसबडी म्हटले आपण पप्पा मॉलला जाऊ, लय दिवस झाले मॉलला गेलो नाही आहे. मग काय आपण मग काय नाही आलो बघा इथं पिंपरी चिंचवडच्या मॉलला. एल्प्रो मॉल आहे भावनं. इथं बघा मस्त असं तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं एकच नंबर बनवलं बघा. हे आपला गोंडसबडी काय मस्त खुश झाला होता भावनं. झोपेतून उठली होती माझी लेक आणि लगेच ते एवढा आनंद झाला भावानं की सांगता बस. लय दिवसांनी आलो होतो आता मॉलमध्ये. हे बघा संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं वगैरे बनवलं होतं भावानं. हे बघा आपला गोंडसबडी. मस्त फोटो काढू म्हणला. ठीक आहे म्हणलं काढा फोटो बिटो. मग मस्त एन्जॉय वगैरे करत होतो भावानं. फोटो वगैरे काढले. मग काय आम्ही तिथं आता गोंडसबडी आपला म्हणला आपला पप्पा आपल्याला हे खेळायचे गेम वगैरे खेळायचे. मग काय घेतलं की गेमचं कार्ड 500 रुपये दिले ना आपण घेतलं बघा गेमचं कार्ड. हे बघा आता 15 ऑगस्टची वगैरे तयारी चालू होती भावानं. मस्त असं 5-6 मधली एरो मॉल आहे भावानं. हा एल्प्रो मॉल चिंचवड गावात आहे. मस्त असं वाटत होतं बघा. ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठलांचं वगैरे असं स्टॅच्यू वगैरे बनवलं. मग काय आपला किती आणि निघाला बघा गोंडसबडी गेम खेळायला. हे बघा गेम खेळायची लय आवड आहे भावाला. मस्त मग काय कार्ड वगैरे बनवत होता भावानं बघा. सट मारत होता. पाण्याची गेम होती भावानं. स्कोअर करायचं होतं 30 मिनटाचा हे होता भावानं टायमिंग होता. मग काय खेळ होता मस्त आपलं गोंडसबडी. मग आपली
लेक पण म्हटली मला पण खेळायचं आहे बघा. हे छोटीच आहे, 2 वर्षाची आहे, पण तिला मस्त खेळायला असं मजा येत होती भावना ते. आता तिला पहिले लहान होते तेव्हा आणलं होतं, पण आता मोठे झाले तिला कळत होतं. हे बघा मस्त गेमवरती असे फोडत होते बघा. हे ड्रॅगन फ्रूट वगैरे हे फ्रूटचे गेम होते, ते मस्त खेळत होता माझा मुलगा पण. मस्त असं आम्ही एन्जॉय वगैरे केला भावानं बघा. नंतर मग आमची गोंडजवाडी बघा, घोड्यावर बसली बघा. घोडा कसा पळतोय सनाट, मग काय घोडा धाडक ढाकडाक 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 ढांगडांग डांग ढांगारांग. मग काय मस्त असं एन्जॉय वगैरे करून म्हणलं आता गोंडजवाडी म्हणले चला आपण आता जेवण करायचं आहे, जेवायला पण जायचं आहे. मग आलो बघा इथं कृष्णा पॅलेस नवीन झालं आहे मग मित्रांनो, व्हेज हॉटेल आहे. मग काही जेवण वगैरे केलं ना आपण, आम्ही गेलो आमच्या घरी जाय. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय बाय, धन्यवाद. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा भावांनो आपल्या यूट्यूब चॅनल.